राज्याच्या तिजोरीवर भार कमी करण्यासाठी 328 नवीन परवाने देण्याचा शासन निर्णय झाला आणि त्यानंतर गंमत म्हणजे मला कळत नाही की हा राज्याच्या तिजोरीवरचा भार कमी करण्यासाठी केलाय का नेत्यांची तिजोरी भरण्यासाठी केलाय। कारण 96 असे परवाने हे या सगळ्या नेत्यांच्याच कंपन्यांना मिळालेले आहेत। आणि जर आपण बघितलं की याच्यात भाजपचे आणि अजित पवार गटाचे लोक हे सरळ सरळ असताना अजित पवार या समितीचे अध्यक्ष होतात, म्हणजे काय बोलावं आता या सरकारला अशी परिस्थिती निर्माण झालेली। आता मद्य परवान्यांचं गणित काय आहे ते थोडंसं समजून घेण्याची गरज आहे। पहिलं म्हणजे MSC बँकेचे जेव्हा अध्यक्ष होते अजित पवार तेव्हा त्यांनी हे सगळे साखर कारखाने जे आहेत त्या प्रत्येक नेत्याच्या म्हणजे सगळ्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांच्या घशात घातले। त्यानंतर त्या प्रत्येक कारखान्यांनी त्यांचं डिस्टिलरीची जी कपॅसिटी होती ती वाढवली आणि ती प्रचंड प्रमाणात वाढवली। आणि लोकांना समजून घेण्यासाठी या गोष्टी मी नीट एक्सप्लेन करतेय की याच्या दोन गोष्टी खास बनतात। एक म्हणजे ENA ज्याला आपण एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल म्हणतो। त्या एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल मधनं रम, विस्की, वोडका अशा सगळ्या दारू तयार होतात। मग यांनी फॉरेन विदेशी कंपन्यांबरोबर टायअप्स केले आणि इथे भारतात या विदेशी दारू बनवण्याच्या फॅक्टऱ्या स्थापन केल्या। या सगळ्या नेत्यांच्या त्या फॅक्टरीज आहेत। आता त्याच्यातलं दुसरं प्रोडक्ट जे आहे इथेनॉल, हे जे बाय प्रोडक्ट आहे ते सुद्धा या नेत्यांनी आपल्याच डोक्यावर थापवण्याचं ठरवलं आणि आत्ताच्या घटकेला जे E20 केलं गेलंय म्हणजे पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळून आपल्या गाड्यांची पूर्ण वाट लावण्याचा कार्यक्रम या सरकारने केलाय। म्हणजे हे सरकार लोकांच्या हितासाठी बिलकुल नाही, तिजोरीसाठी नाही। हे सगळे उद्योग जे केले जात आहेत ते फक्त आणि फक्त सरकारी तिजोरी नाही तर नेत्यांची तिजोरी भरण्यासाठी हे सगळं राबवलं गेलंय। म्हणजे आधी त्यांना साखर कारखाने दिले, मग डिस्टिलरी एक्सपॅन्शन केलं, त्याच्यात साखर बनत नाही, साखर अगदी फार कमी प्रमाणात बनते आणि त्यातली जी रेशनिंगची साखर आहे ते अनेक कारखाने देत नाही, म्हणजे ज्याला लेव्ही शुगर म्हणतो ते अनेक कारखाने देत नाहीयेत। तर हे सगळे ऊसातनं बनवणारे दारूचेच कारखाने झाले आहेत आणि याच्यात काही शंका नाहीये। माझ्याकडे त्याचे सगळे टेबल आहे, किती डिस्टिलरीजचं किती एक्सपॅन्शन केलं गेलंय आणि गेल्या 5 वर्षात, आणि त्यांच्यासाठी हे नवीन 328 परवाने दिले गेले। आपल्याला एक सांगा, 1972 नंतर एक देखील नवीन मद्य परवाना देण्यात आलेला नाही। कधी? 1972 नंतर। बऱ्याचदा आमचे पत्रकार मित्र त्या विचारलेल्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये सगळी बारकाईनं माहिती घेत नाही आणि त्यांना कोणी सांगितलं तर तेवढाच प्रश्न विचारतात। पण मी एक्साईजचा मिनिस्टर आहे। 72च्या नंतर कुठलाही नवीन मद्य परवाना देण्यात आलेला नाही। पण काही मद्य परवाने एका भागातनं दुसऱ्या भागामध्ये इथला रद्द करून दुसऱ्या भागात कुणी नेत असेल तर त्याला आपण परवानगी देतो। मधल्या काळात तुम्हाला आठवत असेल चंद्रपूरला दारूबंदी केली त्यावेळेस तिकडचे बरेचसे मद्य परवाने दुसऱ्या वेगवेगळ्या भागात काहींनी नेले। आता तुमच्याकडे असणारे मद्य परवाना हा तुम्ही कुणाला द्यावा हा तुमचा अधिकार आहे, तो काय आमच्या राजकीय लोकांचा अधिकार नाही। त्याच्यावर त्याला तर मुभा आहे की तुम्ही कुणाचा मद्य परवाना घेताय तो तुमचा मद्य परवाना दुसरीकडे शिफ्ट करताना पण तिथं शाळा आहे का, आम्ही तिथल्या महिलांचा विरोध आहे का, जे काही नियम त्याच्यामध्ये लावलेले आहेत त्या नियमाचं पालन करून ते तिथं मद्य परवाना घेऊन तिथं दुकान टाकू शकतायत का हे आपण बघतो। त्याच्यावर नवीन कुठलाही मद्य परवाना दिलेला नाही।